नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहत आहात राजमा। राजमामध्ये प्रथिन, कार्बोहायड्रेट्स, फायबर असल्यामुळे वजन नियंत्रणास आणण्यात खूप मदत होते। त्याचबरोबर वजन कमी होण्यास पण मदत होते। यामध्ये खूप विटॅमिन्स असल्याने शरीर तंदुरुस्त राहते आणि ही भाजी नेहमी दुपारची खावी, कारण राजमा पचायला जड असते। राजमामध्ये थायमिन नावाचे रसायन असते, त्यामुळे आपल्या मेंदूची क्षमता वाढते आणि अल्झायमर सारखा जर आजार झाला असेल ना, तर ते आजार बरा होण्यास सुद्धा मदत होते। आणि त्याचबरोबर राजमा खाल्ल्याने रक्तामधील साखरेचे प्रमाण पण कमी होते, म्हणजेच मधुमेहाचा टाईप 2 चा आजार सुद्धा कमी होण्यास मदत होते। आज आपण राजमाची भाजी बनवायची आहे। रात्रभर भिजत ठेवले होते, एवढे मोठे होतात। आपण आज याची भाजी बनवायची आहे। कुकरच्या या डब्यामध्ये आपण हे राजमा ओतून घेऊया, शिजायला देऊया। आपण हे आपले राजमा हे चांगले असे शिजवून झालेले आहेत, आपण पाहू शकता। बघा, आम्ही एक राजमा आपल्याला शिजलेला दाखवतो। हा बघा, शिजलाय की नाही छान प्रकारे। चला आपण याची भाजी बनवूया, पण त्याआधी याकरिता लागणारे साहित्य दाखवतो। 2 मध्यम आकाराचे कांदे आम्ही या ठिकाणी बारीक चिरून घेतलेले आहेत। कोथिंबीर घेतली आहे, थोडीशी फ्रेश कोथिंबीर धुवून घ्या। आणि आलं लसूणची पेस्ट आहे, कढीपत्ता आहे आणि 2 ते 3 आपण टोमॅटो आहेत ना, या ठिकाणी कटिंग करून मिक्सरच्या भांड्यात घेतलेले आहेत। तर सुरुवात आपण ही कोथिंबीर या मिक्सरच्या भांड्यात टाकण्यापासून करूया। चला, ही कोथिंबीर आहे धुवून घेतलेली, या मिक्सरच्या भांड्यात आपण जरा फिरवून आणूया। ही बघा, आम्ही कोथिंबीर आणि टोमॅटोची या ठिकाणी ग्रेव्ही करून घेतलेली आहे। या ठिकाणी आम्ही गॅसवरती पॅन तापत ठेवलेला आहे आणि 2 चमचे तेल यामध्ये ऍड करा, म्हणजे 2 चमचे तेल वापरायचे। सुरुवातीला या पॅन मध्ये आपण काळी मिरी टाकायची आणि मग त्यानंतर तमालपत्र ऍड करायचं आणि मग 2 दालचिनीचे 1-1 इंचाचे तुकडे टाका आणि मग हे चक्री फूल ऍड करा तेलामध्ये। मग आपण कढीपत्ता आहे ना, कढीपत्ता ऍड करायचा आहे आणि मग चांगलं असं जरा तेलामध्ये जरा परतून घ्यायचं। हे बघा, या पद्धतीने आपण हे सगळे फ्लेवर तेलामध्ये उतरले पाहिजे, ह्या हिशोबाने आपल्याला हे परतायचं तेलामध्ये। आणि मग यामध्ये हा बारीक चिरलेला कांदा जो आहे तो जरा ऍड करा। हे जरा चांगले असे परतून घ्यायचे। मग कांदा परतून झाल्यावर हे आलं लसूणची पेस्ट आहे ना, आपल्याला 1 चमचा यामध्ये टाकायची आहे। हे कांदा परतून झाल्यावर टाकली आहे आणि मग ही आलं लसूणची पेस्ट ढवळून घ्या। पॅन मध्ये कांदा चांगल्या प्रकारे फ्राय झालेला आहे, लालूस तांबूस चांगल्या प्रकारे झालेला आहे। आपण यामध्ये टोमॅटो प्युरीची कोथिंबीर टाकून बनवलेली ना, ती ऍड करूया। हे बघा, आणि ढवळून घ्या। छान प्रकारे आपल्याला ही मिक्स करायची आहे। टोमॅटोचा कच्चेपणा दूर होईपर्यंत आपल्याला ही टोमॅटोची प्युरी जी आहे ना, ती यामध्ये ढवळायची आहे। मग आपण यात मसाले ऍड करू। पॅन मधील टोमॅटो चांगल्या प्रकारे, म्हणजे टोमॅटोची प्युरी चांगल्या प्रकारे शिजलेली आहे। आपण यामध्ये मसाले ऍड करूया। आपण यामध्ये लाल मिरची पावडर 1 चमचा टाकायची आणि मग नंतर अर्धा चमचा 1 चमचा धने पावडर ऍड करा। थोडीशी हळद ऍड केली आणि ढवळून घ्या। मसाल्यांचा कच्चेपणा दूर झाल्यावर या मसाल्यांचा खमंग असा सुगंध दरवळतो आणि तो दरवळायला लागला ना, का समजायचं मसाल्याचा कच्चेपणा दूर झालेला आहे। या मसाल्यामधला कच्चेपणा दूर झाला आहे आणि आपण यामध्ये राजमा आहे ना शिजवलेले ते ऍड करूया। हे बघा, शिजवलेले राजमा आम्ही पॅन मध्ये ऍड केलेले आहे। ही सर्व भाजी आपल्याला आहे ना ढवळून घ्यायची आहे। छान प्रकारे भाजी तर तयार होतच आहे, पण हे राजमा शिजवताना जे पाणी उरलेलं ना टोपामध्ये, ते आम्ही बाजूला काढून घेतलेलं, ते ऍड करूया। हे बघा, आपण ना ह्यामध्ये चवीनुसार थोडंसं मीठ ऍड करूया। चवीनुसार मीठ ऍड केलं, आपण हे जरा ढवळून घेऊया आणि थोडंसं पाणी सुद्धा ऍड करायचं। 1 उकळी आल्यानंतर आपली ही भाजी तयार झाली। ही पहा किती खमंग दिसत आहे ना राजमाची ही भाजी। गरम मसाल्याची पावडर 1 चमचा टाकायची आहे। ही बघा, गरम मसाल्याची 1 चमचा पावडर जी आहे ना, ती ऍड करा। ही गरम मसाल्याची पावडर आपण चांगली अशी ढवळून घ्यायची।
भाजी जरा चांगली ढवळून झाल्यानंतर यावरती कोथिंबीर शिवरूया. वाव, कोथिंबीर शिवरल्यानंतर भाजीची सुंदरता खूपच वाढलेली आहे. मग जरा ढवळून घेऊया. भाजी किती छान लज्जतदार झालेली आहे ना. हे बघा, ह्याची ग्रेव्ही बघा, छान अशी ग्रेव्ही आहे ना, मस्त लज्जतदार झालेली. ही बघा, याला म्हणतात राजमा मसाला. हे बघा किती सुंदर ग्रेव्ही तयार झाली आहे ना. ही भाजी एका डिश मध्ये काढून घेऊया. बघा किती सुंदर दिसत आहे ना राजमा मसाला. आपल्याला आवडली असेल ना तर घरी नक्की करून खा. या पद्धतीने आम्ही बनवलेली ही राजमा मसाला भाजी. ही रेसिपी जर आपल्याला आवडली असेल तर आपण या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा.